माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे आपल्यासोबत आहे। बाप्पू, आज उरुळ देवाची आणि फुरसुंगी नगरपालिकेची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे, काय सांगाल थोडक्यात? अतिशय पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतलेला आहे। आणि मी मुद्दाम इतिहास आठवून देतो संपूर्ण पुणेकरांना। 1982 साली दिवंगत खासदार अण्णासाहेब मगर यांनी डिसेंट्रलायझेशन व्हावं म्हणून पुणे महानगरपालिकेतून बाजूला पिंपरी चिंचवड नगरपालिका केली 1982 साली। तिची वाढ इतकी झाली की 4 वर्षात ती महानगरपालिका झाली 1986 साली। अगदी तसाच इतिहास पुनरावृत्ती तिथे होणार आहे। ही 2 गावं अतिशय अग्रेसिव्ह गावं, पहिल्यापासून ऐतिहासिक फेमस गावं आहेत, जमिनी आहेत, चांगल्या प्रकारचं विकासाला साधन इथे आहे। याला लागून पुढे वर विमानतळ होत आहे, त्याला लागून तिथे जेजुरीची MIDC आहे, IT पार्क पुरंदरमध्ये होत आहे। आणि म्हणून उद्या 2, 4, 5 वर्षामध्ये कदाचित जसं पिंपरी चिंचवड झालं सगळं तसंच वातावरण हे या महानगरपालिकेला विमानतळामुळे, त्याचप्रमाणे MIDCचा 5वा 6वा टप्प्यामध्ये असणाऱ्या विकासामुळे, त्याचप्रमाणे IT पार्कमुळे हा येणार आहे। आणि उद्याच्या भविष्यातली जशी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका, तशी आज जन्म घेतलेली ही फुरसुंगी देवाची उरुळी नगरपालिका उद्याची 2, 4, 5 वर्षामध्ये विमानतळ झाल्याबरोबर, बाकीच्या गोष्टी तिथे झाल्याबरोबर पुणे आणि नवीन पुणे, नवीन पुणे म्हणून ही महानगरपालिका, फुरसुंगी देवाची उरुळी पुणे, नवीन पुणे महानगरपालिका अशी अस्तित्वात पुढच्या 2, 4, 5 वर्षात येईल, मला खात्री आहे। आणि खूप मोठा ऐतिहासिक निर्णय। 2 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आले होते। ते टॅक्स दाखव, टॅक्सचा रेट। आणि त्यावेळेस सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना पाण्याच्या ठिकाणी, आम्ही तिथे गेलो होतो 118 कोटीच्या, तिथे भेट दिली, त्यांनी 25 कोटी तिथे दिले। आणि लोकांनी सांगितलं आम्हाला जिजिया कर होतोय। कसा कर आहे बघा, गोदामाला कर होता ₹2.80 ग्रामपंचायत, तो झाला ₹54। पत्रासेडला ₹2.60 होता, तो झाला ₹30 प्रति चौरस फूट। निवासासाठी ₹70 होता, तो झाला ₹6। निवासी RCC ₹2.5 होता, तो झाला ₹21। RCC गोदामला ₹3.5 होता ग्रामपंचायत, तो झाला ₹66। साधे निवासी बांधकाम ₹2 होतं, साधं गरीबाची झोपडी, त्याला केला त्यांनी ₹15 स्क्वेअर फीट। आणि व्यावसायिक गोदाम ₹2.5 होता, तो ₹54 केला। मोगलांच्या काळात जिजिया करवाला होता, त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती इथल्या ग्रामस्थांची पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि कर खात्याने केली होती। आणि पुढचे सगळे ऑक्शन करा, सील लावा, पब्लिक जन अदालतमध्ये केसेस टाका, अशा प्रकारचं काम केलं होतं। 1 रुपयाचंही कोणताही मोठा रस्ता, कोणताही मोठा प्रकल्प या सगळ्या 11 गावामध्ये न करता करोडो रुपये वसूल करून प्रशासनाने जे काम करायला पाहिजे होतं ते केलं नव्हतं। आणि म्हणून शेवटी हा एक पर्याय आला। आणि हा काय वाईट नाही। तुम्ही मुंबईचं उदाहरण जर घेतलं, मुंबई महापालिकेला लागून तेवढीच मोठी ठाणे महापालिका आनंद दिघे साहेब आणि एकनाथराव शिंदेंनी डेव्हलप केली, तेवढीच मोठी कल्याण डोंबिवलीला महापालिका, तेवढीच मोठी अंबरनाथला झाली, तेवढीच मोठी महापालिका उल्हासनगरला झाली। इकडे ठाण्याच्या बाजूला असणारी मला वाटते मीरा भाईंदर झाली, भिवंडी महापालिका झाली। जेवढं डिसेंट्रलायझेशन करता येईल तेवढ्या चांगल्या सोयी लोकांना देता आहेत। हा केंद्र शासनाचा आणि राज्य सरकारचा आणि संविधानाचा देखील तशाच प्रकारचा हेतू आहे। एकाच महापालिकेमध्ये उत्तम नगरपासून सोलापूर येईपर्यंत करणे, लोकांना सोयी नव्हत्या। माझ्याकडे जर माणूस निवर्तला, निधन झालं, तर त्याला बातमी द्यायला, महापालिकेत जायला आणि त्याचं सर्टिफिकेट घेऊन बॉडी डिस्पोज ऑफ करायला 4-4 तास लागायचे। लहान मुलांना शिक्षणाची सर्टिफिकेट वगैरे घ्यायला 2-2, 3-3 तास चक्रा मारायला लागायचे। हे सगळे प्रश्न संपलेत। 1 नगरसेवक होता इथे कॉर्पोरेशनचा, आता 35 नगरसेवक होतील, डिसेंट्रलाइज होईल, लोकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील। आमचा कर आम्ही ठरवू, आमचे TPS आम्ही इम्प्लिमेंट करू, कोणत्याही प्रकारचं नुकसान नगरपालिकेमध्ये नाही। विरोधक फुकटचे याच्यामध्ये लोकांना गैरसमज करतायत, तो गैरसमज त्यांचा आता उघड होईल। कारण महानगरपालिकेमधून गाव बाजूला घेऊन नगरपालिका करावी याच्यासाठी 21/2000 ऑक्टोबरला जी सभा झाली होती सोनाई लॉन्समध्ये, त्यामध्ये आता जे विरोध करतायत त्यांची सगळ्यांची भाषणं आहेत।
ती सगळी भाषणं उद्या आम्ही व्हायरल करणार आहोत की निव्वळ राजकारणासाठी म्हणून आता बाबा हे महायुती सरकारने केलेलं आहे आणि मग त्याच्यातून कुठेतरी नुकसान होईल म्हणून काही विरोधक किंवा मी तर बोलतो पक्षाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक लोक इथे दुष्टचक्र होतं. एक नगरसेवक होते, स्वतःच इलिगलच्या बांधकामाला प्रोत्साहन, नंतर नोटीस, नंतर सेटलमेंट, हे सगळे धंदे आता सगळ्यांचे बंद होणार आहेत, पाणी विकणाऱ्यांपासून सगळ्यांचे. त्यामुळे तो विरोध आहे, वैयक्तिक गोष्टींसाठी तो विरोध आहे. त्यांनी तो करू नये. लोकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित काम करावं अशी सूचना मी त्यांना देतो. विधानसभेच्या निवडणुका लवकरच येत आहे. 2019 साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मी ज्याला पाडतो सांगून पाडतो. ते वक्तव्य तुमच्या संदर्भात केलं होतं. नंतरचा लोकसभेनंतर तुम्ही बंड केलं आणि पुन्हा एकदा विधानसभा जवळ येत आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष यांच्याकडून उमेदवाराची मागणी होत आहे. नाही, कोणाची मागणी वगैरे करायचा अधिकार सगळ्यांना आहे. जे पक्षाचे नेते 40-40 वर्ष काम करत असतात, इलेक्शन आल्यानंतर मला संधी मिळावी हे नैसर्गिक त्यांचा अधिकार आहे. ते मागणी करतील. निर्णय कोण घेणार आहे? वरिष्ठ नेते तिघेही, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे निर्णय घेतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल त्या पद्धतीने. त्यामुळे कुणी काय मागणी केली, वातावरण खराब करायचा कुणी प्रयत्न केला तरी शेवटी निर्णय तिथून होणार आहेत आणि ते सगळे निर्णय सरकार आलं पाहिजे आपलं. पुन्हा वैयक्तिक लोभा रागाच्या पलीकडे जाऊन तुम्ही काम नाही केलं आणि सरकार आलं नाही तर सगळ्यांचं नुकसान होईल. त्यामुळे सरकार येणार कुठच्याही परिस्थितीत. हे तिघेही त्रिकूट अतिशय जबरदस्त आहे. कोणी मागण्या करते वगैरे त्याच्याकडे कुणाला वाईट बोलण्याचं कारण नाही. प्रत्येकाचा तो अधिकार आहे. परांडामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज कार्यक्रम होत आहे. त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं निमंत्रण पत्र घेणार आहे. परंतु आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी संदर्भात किंवा वक्तव्य केल्यामुळे आज अजित पवार अनुपस्थित राहणार आहे. कसं पाहते? नाही, मला त्याची कल्पना नाही. त्याच्यावर मी कशा बोलू? मी तर पृथ्वीराज चव्हाण असे म्हणाले माजी मुख्यमंत्री की महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सत्ता आली आता येणाऱ्या काळात तर चंद्रबाबू नायडू असतील आणि जे केंद्रातला सपोर्ट काढून घेतील. कसं पाहता? मुंगेरी लाल के सपने. अरे ते मोदी साहेब आहेत. ते तेवढे ताकदीचे सगळे लोक आहेत. मुंगेरीलालचे सपने. अरे तुम्ही राज्यात काय करू शकत नाही, देशाचं कशाला तुम्ही मोठ्या गप्पा मारता? कोण काढून घेईल आणि काय करेल? मुंगेरीलालचे स्वप्नेच आहेत ना, ड्रीम्स आहेत ना. हे ठाण्याच्या आनंद आश्रमात पैसे उधळले एक व्हिडिओ बाहेर आलेला आहे. मी पाहिला नाही तो, परंतु त्याच्याबद्दल मला वाटते पक्षाने खूप मोठ्या ऍक्शन्स घेतलेले आहेत. हे होते विजय बापू शिवतारे. एकंदरीत उरुळी देवाची आणि फुरसुंगी जी नगरपालिका झालेली आहे त्यामुळे नक्कीच नागरिकांची सुधारणा होणार आहे आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे तिन्ही नेते एकत्र येऊन जो निर्णय घेतील तोच निर्णय महत्त्वाचा असणार आहे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन सुशांत सह दीपक काबरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.